श्री स्वामी समर्थ. नमस्कार. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो, हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की उद्या चैत्र नवरात्र जे आपलं चालू आहे त्यातली चैत्र नवरात्रातली अष्टमी आहे पहा. म्हणजेच म्हणजे नवरात्रामध्ये जी अष्टमी येते त्याला महाअष्टमी म्हटलं जातं. प्रत्येक महिन्यामध्ये अष्टमी असते. प्रत्येक महिन्यातल्या अष्टमी तिथीला अष्टमी म्हटलं जातं आणि नवरात्रामध्ये जी अष्टमी येते त्याला महाअष्टमी म्हटलं जातं. नवरात्र हे आपले 5 असतात. एक आपलं शारदीय नवरात्र, दुसरं आपलं जे शाकंभरी नवरात्र आणि तिसरं हे चैत्र नवरात्र. हे तीनही नवरात्र आपण साजरी करतो. म्हणजे ज्या त्या गावामध्ये किंवा ज्या त्या भागामध्ये जशी पद्धत असते, कोणी चैत्र नवरात्रात घटस्थापना करतं, कोणी शारदीय नवरात्रात, कोणी शाकंभरी नवरात्रात. तर शारदीय नवरात्रात ही जास्त करून केली जाते बऱ्याच ठिकाणी. चैत्र नवरात्रामध्ये पण आपण बऱ्याचशा सेवा करत असतो. त्यानंतर आता शाकंभरी नवरात्र आहे ते भाज्या वगैरे ते त्या नवरात्रामध्ये आपण बऱ्याचशा भाज्यांचा त्याचा नैवेद्य वगैरे दाखवला जातो. ते नवरात्र तशा प्रकारे साजरी केलं जातं आणि हे 3 नवरात्र आपण साजरी करतो. आणि जे 2 आहेत नवरात्र ते गुप्त नवरात्र आहेत. एक तर ते माघ महिन्यात येतं आणि एक आषाढ महिन्यामध्ये येतं, ते गुप्त नवरात्र असतात. तर हे जे नवरात्र असतात आणि ह्या नवरात्रामध्ये जी अष्टमी येते त्याला महाअष्टमी म्हटलं जातं. आणि ह्या महाअष्टमीच्या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत पहा. म्हणजेच आपल्या कुलदेवीला, म्हणजे आपण म्हणतो ना कुलदेवीचा आपल्यावरती अखंड कृपा आशीर्वाद राहण्यासाठी, किंवा कुलदेवीची आपल्याकडून बाकी कुठलीही सेवा नाही झाली तरी आपण ही सेवा करायची. आता हे नवरात्र चालू आहे तर दुर्गा सप्तशती पाठ हे आपण नवरात्रामध्ये 14 पाठ केले तर अतिशय त्याचा आपल्याला लाभ होतो. म्हणजे ते अतिशय उच्च कोटीची सेवा होते. मग नाही तुमच्याकडून नवरात्रात झालं तर म्हणजे तुम्ही जर नवरात्रामध्ये 9 होतात आणि पौर्णिमेपर्यंत आपले 14 पाठ हे होऊन गेले असतात. म्हणजेच पौर्णिमेपर्यंत, चैत्र पौर्णिमेपर्यंत आपले 14 पाठ होत असतात. त्या हिशोबाने बरेच जण करतात. कारण मी आता मागच्या व्हिडिओमध्ये तसं सांगितलेलं आहे की तुमच्याकडून जर रोज 2 पाठ नसतील होणार तर, किंवा तुम्ही एकच पाठ केलं ह्या महाअष्टमीला तरी चालेल, किंवा म्हणजे दुसरे सेवा आहेत इतर ज्यांना पाठ करायला बसणं शक्य नाही, 1.5-2 तास बसणं शक्य नाही, त्यांनी दुसऱ्या सेवा पण सांगितले, त्याचंही आपल्याला भरभरून फळ मिळतं. पण आता तुम्ही पूर्ण नवरात्रामध्ये तुमच्याकडून दुर्गा सप्तशतीचा पाठ नाही झाला तर तुम्ही फक्त ह्या महाअष्टमीला का होईना एक तरी पाठ आपल्याला करायचा आहे. पाठ कसा करायचा ते मागच्या व्हिडिओमध्ये सगळी त्याची संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. तर आपल्याला आता सगळ्या महिलांना कुलदेवीची प्रभावी सेवा करायची आहे. तर ती कोणती सेवा आहे तर, जसं आपण कुंकुमार्चन करतो, प्रत्येक नवरात्रामध्ये आपण कुंकुमार्चन करतो, तसंच ते आपण अष्टमीच्या तिथीला करणं जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे पहा त्याचं जास्त महत्त्व आहे. तसं तर नवरात्रात करण्याला सुद्धा भरभरून महत्त्व आहे, पण या महाअष्टमीच्या मुहूर्तावरती, म्हणजे या शुभ जो दिन आहे महाअष्टमी, या तिथीवरती आपण कुंकुम अर्चन करणं खूप गरजेचं असतं. त्याचप्रकारे आपल्याला लवंग अर्चन करणं सुद्धा हे खूप मोठी, अतिशय उच्च कोटीची आणि प्रभावी सेवा आहे. आता तुमच्याकडं देवघरामध्ये तुमच्या कुलदेवीचा जो टाक आहे, किंवा जे कुलदेवीचं तुमच्याकडे मूर्ती आहे, किंवा म्हणजे तुमच्याकडे जे कुलदेवीचं आहे, तुमच्या कुलदेवीचं तुमच्याकडे मूर्ती, टाक, फोटो जे आहे त्यांच्या चरणी आपल्याला हे म्हणजे अर्पण, म्हणजे कुंकुमार्चन कसं आपण त्याच्यावरती अर्पण करतो चरणावरती, त्याच प्रकारे आपल्याला हे लवंग अर्पण करायचे आहे. तर आता तुम्ही हे लवंग अर्पण करताना, जसं कुंकुमार्चन करताना आपण श्रीसूक्तम किंवा आपण नवार्णव मंत्र म्हणतो, त्याच प्रकारे आपल्याला हे लवंग अर्पण करताना आपल्याला ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा नवार्णव मंत्र म्हणायचा आहे. तुम्ही 108 लवंग घेऊन 108 वेळा हे कुंकुम अर्चन केल्यासारखं तुम्हाला लवंग अर्चन करायचे आहे, तीही आपल्या कुलदेवीला. हे कुलदेवीला अर्चन करून झाल्याच्या नंतर आपल्याला ती लवंग, म्हणजे सगळ्या लवंग आपल्याला एका लाल कपड्यामध्ये बांधायच्या आहेत.
देवीच्या चरणीच ठेवायच्या आहेत आणि नंतर आपल्याला ते आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचे आहेत. त्यावरती आपण स्वामी समर्थ महाराजांची एक माळ घ्यायची आणि ही आपली 99 मंत्राची तर एक माळ झालेलीच आहे. ही सेवा ह्या दुर्गाष्टमीला करणं हे खूप खूप म्हणजे महत्त्वाचं असतं आणि खूप शुभ असतं. ते आपल्यासाठी खूप मोठं संरक्षण, भरपूर कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला त्यामध्ये मिळत असतो. आणि या व्यतिरिक्त ही तर सेवा आपण शारदीय नवरात्रामध्ये करत असतो. ज्यांनी शारदीय नवरात्रामध्ये ही सेवा केलेली आहे त्यांनी त्याच लवंग परत फक्त आपण त्याच्यावरती परत डबल अर्चन करायचं आहे आणि ती सेवा डबल करायची आहे आणि मग आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये म्हणजेच ठेवून द्यायचं आहे. आपल्याला डबल त्याच्यावरती सेवा करायची आहे पुन्हा आणि परत ठेवून द्यायचं आहे. तर हे झालं. यानंतर 16 लवंगाची प्रभावी सेवा आहे. तर ती कशी करायची आहे? 16 वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे. महालक्ष्मी अष्टक अतिशय सोपं आहे आणि अतिशय थोडं आहे. आपल्याला 16 वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे. ती तर लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप 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 मोठी म्हणजे अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. त्याचं फळ हे मिळतं. त्यामुळं आपल्याला 16 लवंग एकदम हातामध्ये धरून 16 वेळा अष्टक नाही बोलायचं. प्रत्येक वेळेला एक लवंग घ्यायची आहे आणि ती आपल्याला महालक्ष्मीच्या किंवा तुमच्या कुलदेवीच्या, आता तुमच्याकडे महालक्ष्मीची मूर्ती असेल तर महालक्ष्मीच्या मूर्तीच्या चरणी किंवा आपल्याकडे जी आपली कुलदेवी आहे त्या कुलदेवीच्या चरणी आपल्याला ही महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे. ती आपल्याला हातात घ्यायची आहे आणि महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे आणि नंतर मग ती चरणी अर्पण करायची आहे. दुसऱ्यांदा परत आपल्याला लवंग हातामध्ये घ्यायची आहे, महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे, परत ती अर्चन करायची आहे. तिसऱ्यांदा परत आपल्याला ती आपल्या हातामध्ये लवंग घ्यायची आहे आणि महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे आणि ती लवंग परत ठेवून द्यायची आहे. असं आपल्याला 16 वेळा करायचं आहे. आणि मग 16 वेळा मी आधी सांगितलेलं जसं आहे तसंच आपल्याला त्या पूर्ण लवंग घ्यायच्या आहेत आणि स्वामी समर्थ महाराजांचा आपल्याला एक माळ जप करायची आहे. पण त्या लाल कपड्यामध्ये घ्यायच्या आहेत. त्याला गाठ वगैरे बांधायची. तुमच्याकडे लाल पिशवी असेल तर असे अतिशय उत्तम, त्यामध्येच घेऊन ठेवा पोटलीसारख्या, किंवा मग तुम्ही लाल कपड्यामध्ये घ्यायच्या आणि त्याला एक गाठ मारायची आणि ते हातात घ्यायचं. ज्या अगोदरच्या सेवेमध्ये 99 मंत्राचं घेतलं आहे, आता हे महालक्ष्मी अष्टकचं आहे. तरी तुम्ही याच्यावरती डबल 99 मंत्राची एक माळ घेतली तरी पण चालेल. आणि मग आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ घ्यायची आहे. महालक्ष्मी अष्टक तर आपण 16 वेळा केलेलं आहे. ज्यांना ही सेवा करायची आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी त्यांनी ही सेवा करा आणि कुलदेवीचा कृपा आशीर्वाद म्हणजेच कुलदेवीसाठी जे आपण लवंग अर्चन करणार आहोत, ज्यांना ती सेवा करायची आहे त्यांनी ती सेवा करा. ज्यांना दोन्ही करायचे आहे त्यांनी दोन्हीही सेवा करा. तर अशा प्रकारे आपल्याला ही 16 लवंगाची प्रभावी सेवा करायची आहे. कुलदेवीची तुम्हाला मी प्रभावी सेवा सांगितली. पण आता आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर पहा एक वस्तू लावायची आहे, लक्ष्मी माता, ज्याने आपल्यावरती प्रसन्न होते. तर ही सगळ्यांना सेवा माहीत आहे. बरेच जणांच्या मुख्य दरवाजावरती ही वस्तू लावलेली असेल. तर ती वस्तू आहे 64 योगिनी यंत्र. तुम्हाला जे मिळेल, तुम्हाला धातूचं, तांब्याचं, पितळाचं जे भेटन ते, किंवा तुम्हाला साधं कागदाचं सुद्धा 64 योगिनी यंत्र आपल्याला मिळतं. ते भेटलं तर तेही आणायचं आहे आणि ते पण आपल्याला हातामध्ये धरून त्यावरती आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचा एक जप करायचा आहे, 99 मंत्राचा एक जप करायचा आहे. त्याला स्वच्छ पुसून वगैरे तर आपण अगोदरच घेणार आहोत आणि देवघराच्या समोर पाटावरती आपल्याला म्हणजे ठेवायचं आहे. आणि नंतर आपल्याला पण बसकर घेऊन बसायचं आहे आणि एक स्वामी समर्थ महाराजांची एक माळ जप करायची. देवीचा एक 99 मंत्र आपल्याला घ्यायचा आहे. ते हातात घ्या किंवा पाटावरतीच ठेवा आणि आपल्याला अगरबत्ती दिवा तर आपण देवघरामध्ये बसणार आहोत म्हटल्यावर ते लावलेलंच असणार आहे. आणि मग आपल्याला ते आपल्या समोरच्या मुख्य दरवाजावरती येऊन चिटकवायचं आहे, लावायचं आहे. ज्यांनी या आधी केलेलं आहे तर त्यांनी ते स्वच्छ पुसून वगैरे घ्यायचं आहे. ज्यांचं म्हणजे काढण्यासारखं आहे त्यांनी काढायचं आणि त्याच्यावरती डबल सेवा करायची आणि परत डबल ठेवायचं आहे. ते तेवढंच म्हणजे सेवा केल्याने तेवढं जास्त पॉझिटिव्ह होत जातं. त्यासाठी आपल्याला डबल सेवा करायची आहे. ते काढायचं, परत पुसून वगैरे स्वच्छ साफ करायचं आणि डबल त्यावरती सेवा करायची आणि परत ते आपल्याला मुख्य दरवाजावरती लावून द्यायचं. आता हे किती सोप्या सेवा आहेत. हे दुर्गाष्टमीला करणं खूप खूप गरजेचं आहे. आणि आता तुम्हाला आधी सांगितलं आहे मी की आपल्याला नाही नवरात्रामध्ये पूर्ण नवरात्रामध्ये जरी आपल्याला नाही दुर्गा सप्तशती पाठ करणं झालं तरी आपल्याला दुर्गाष्टमीच्या दिवशी म्हणजे महाअष्टमीच्या दिवशी करायचं आहे. ज्यांना महालक्ष्मी म्हणजे महाअष्टमीच्या दिवशी सुद्धा दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य नाही त्यांनी सिद्ध कुंजिका स्तोत्र 11 वेळा 16 वेळा म्हणजे जेवढा तुमच्याकडून होईल तेवढ्या वेळा तो पाठ करायचा आहे. 11 वेळा केला तरी पण चांगला, 16 वेळा केला तरी पण चांगला, 21
20 वेळा केला तरी पण चांगला. सिद्धकुंजिका स्तोत्र आपण जर त्याचा पाठ केला तर आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं फळ मिळत असतं. त्यामुळे आपण ते केला तरी पण चालेल. आणि ही आपण महालक्ष्मी अष्टकची 16 वेळा ही सेवा केली तरी पण काही हरकत नाही. तरीही तुम्हाला त्याचं फळ भेटणार आहे दुर्गा सप्तशतीचं पाठ केल्यासारखंच. त्यामुळं तुम्हाला जे शक्य होईल ती सेवा तुम्हाला करायची आहे. 5 एप्रिल शनिवार म्हणजे अगदी उद्याच आपल्याला ही सगळी सेवा करायची आहे. तुम्हाला जी शक्य होईल ती सेवा तुम्ही नक्की करा. मग आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढीच माहिती घेऊन आले होते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.